मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे। तर मुंबईतल्या या वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शाह हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत। राजेश शाह यांना हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे पालघर इथलं कार्यालय बंद करण्यात आलेलं आहे आणि परिसरामध्ये स्मशान शांतता पसरली आहे। राजेश शाह यांच्या कार्यालय परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। मुंबईत वरळी येथे हिट अँड प्रकरण घडलेलं आहे आणि आज पहाटे शिवसेना उपनेते राजेश शाह यांच्या मुलाने BMW या गाडीखाली एका दाम्पत्याला उडवलेलं आहे आणि या दाम्पत्यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 4 ते 5 किलोमीटरपर्यंत त्या महिलेला फरफडत नेल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या मुंबई पोलिसांनी राजेश शाह याला अटक केलेली आहे, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र त्यांचा मुलगा मिहिर शाह जो गाडी चालवत होता त्याला पोलिसांनी त्याचा पोलीस शोध घेत आहेत। सध्या आपण पालघर येथील राजेश शाह यांच्या कार्यालयात आलेलो आहोत। या कार्यालयाच्या ठिकाणी हे कार्यालय बंद आहे आणि स्मशान शांतता आहे। त्यांची गाडी दिसते इथे, ही देखील राजेश शाह यांचीच गाडी आहे आणि या ठिकाणी रोज कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ असते। मात्र आज या अपघातानंतर राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे, स्मशान शांतता आपल्याला बघायला मिळते। त्यामुळं शिवसेना राजेश शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून मानले जात आहेत। राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या मुलाचा शोध सुरू आहे। मात्र या ठिकाणी पालघरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चलबिचल सुरू आहे। सध्या या ठिकाणी एकही कार्यकर्ता उपस्थित नाही, मात्र हे ऑफिस देखील पूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये आता संभ्रम आहे की यापुढे काय होणार आहे। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, पालघर।